तर तरुणाईला रोखण्याची कुणामध्ये हिंमत नाही। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलंय। तिरंगा रॅलीमध्ये फडणवीसांकडून मोदींचं कौतुक केलं गेलंय। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तिरंगा रॅली निघाली, यावेळेस त्यांनी हे विधान केलंय। आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे। हा स्वाभिमान या ठिकाणी सातत्याने जागृत ठेवून आणि नवभारताची जी संकल्पना मोदीजींनी मांडली आहे तो नवभारत तयार करण्याची जबाबदारी आता तुमची सगळ्यांची आपली आहे। ही जबाबदारी येत्या काळामध्ये आपण पार पाडू आणि जबाबदारी जर आपण पार पाडली तरच हा तिरंगा हाती घेण्याला काही ना काही अर्थ आहे। आता या भारताला कोणी थांबवू शकत नाही, हे खरं आहे। काही शक्ती भारताला थांबवायचा प्रयत्न करतायत, काही परकीय शक्ती देखील हा प्रयत्न करतायत की भारताची घोडदौड थांबली पाहिजे। त्यांना भीती वाटते भारत असाच पुढे जात राहिला तर एक दिवस जगातली सर्वात मोठी महासत्ता आपला भारत देश होईल। आणि म्हणून सातत्याने या भारताच्या अंतर्गत मामल्यांमध्ये त्या ठिकाणी काही ना काही लुडबुड करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनाही मी सांगू इच्छितो ही तिरंगा घेऊन या ठिकाणी बाहेर पडलेली तरुणाई आहे, यांना थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, या भारताला थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही। आता भारत पुढेच जात राहणार,